हॅलो. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच लकी कार बाजारचे फैजान शेख यांनी टॉस क्या बॉसवर यायचं आहे. फैजान शेख. अंपायरचा इशारा लेट्स प्ले. प्लेयर क्या कोई है ही नहीं है. कोणाचे प्लेयर आहे ती सामने टीम के प्लेयर ही नहीं. बैटिंग का बॉलिंग बैट्समैन कौन है. 12th मॅन 12वा खिलाडी अरे नहीं हो 12th मैन. कोडी वॉरियर्स. अरे 12वा प्लेयर आना रे. अंपायर 1 मिनिट. अरे याना रे बोलवकर. कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 बॉल 1 रन. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. मयूर रे आला. विशाल शिरसाट मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी इम्रान खानची. मागच्या बॉलवर बाउंड्री खाऊन त्यांनी परत कमबॅक केलेला आहे. इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न. बॉल सीमारेषाकडे जात आहे. 1 रन. मागच्या मॅच मध्ये काफी धुवाधार बल्लेबाजी केली होती यांनी. विशाल शिरसाट 85 रन.
नमस्कार सर्व दर्शकांना. आणि हा संघ आहे सनीभाऊ कोळी यांचा. पूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चौदा धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. पियुष गुमाने, कौशिकी भारत गॅस आणि हर्षिल भारत गॅस गोलंदाजी यांकडून गोलंदाजी मार्कवर. आणि पियुषचा सामना करतील माज देशमुखचा. हा किचन ट्रॉली प्रायोजित दमदार षटकार. माज देशमुख आत्ताच एजीएम क्रिकेट ट्रॉफी ही स्पर्धा झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिलेली होती माज देशमुखची. आणि माझ्या मते त्याच कामगिरीच्या आधारावर त्याला ऑक्शनमध्ये कोळी वॉरियर्स या संघाने चांगली बोली लावून खरेदी केलेलं होतं. नक्कीच एक युवा गुणी प्रतिभा संपन्न खेळाडू माज देशमुख. वीस धावा. पियुष गुमाने षटकातला चौथा चेंडू. खराब चेंडू आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढते 26 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलेला आहे. इम्रान स्वीपर कव्हर क्षेत्रात चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. फुलटॉस चेंडू विजय लोहार यांनी या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेकडे टोलवलेलं आहे. 1 धाव मिळते. षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती, 28 धावा, 2 गडी बाद. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या संघात समावेश झालेला खेळाडू इम्रान आता गोलंदाजी मार्कवर.
मराठवाड्याचा टायगर छत्रपती संभाजीनगरची शान आता जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर. ओ हो, चांगला चेंडू बुंद्यात टाकलेला आहे. विजय लोहार यांनी या चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलेलं आहे. ओहो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गतीत परिवर्तन. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. विजय लोहार बाद झालेले. कॉट बिहाइंड बाद झालेले विजय लोहार. यष्ट्यांच्या मागे शहबाज पिंजारी यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि विजय लोहार यांची जागा घेण्यासाठी आता मैदानाच्या आत दाखल होत आहेत कैलास पाटील. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मान जर कोणाकडे असेल तर तो एक कैलास पाटील यांच्याकडे. ओ, चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. इम्रान खान. ओ हो हो, आणि या षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. कैलास पाटील आपलं खातं उघडतोय आपल्या स्टाईल मध्ये. 4 षटकांची समाप्ती, 40 धावा, 3 गडी बाद. रईसभाई पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रईसभाई, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरची शोभा वाढवायची. रईसभाई पटेल.
तर बघा मित्रांनो, आत्ताच एक दुर्दैवी घटना घडलेली होती. गणेश यादव गवळी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत सामना झाल्यावर त्यांना हृदय विकाराचा झटका आलेला होता आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं. तर अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. इम्रान पटेल हा खेळाडू सुद्धा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्पोर्ट्समन स्पिरिट. कैलास पाटीलने पंचांच्या इशाऱ्याची वाट सुद्धा बघितली नाही आणि तंबूचा रस्ता धरलेला आहे. तर हीच जळगावच्या क्रिकेटची खासियत म्हणावी लागेल. स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळ भावना. तर इम्रान पटेल याचं सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडांगणावर निधन झालेलं होतं आणि आपल्या खेळाडू मित्राला श्रद्धांजली म्हणून इम्रान खान यांच्या टी शर्टवर आपण बघू शकतो पटेल हे नाव दिसतंय. तर ही आपल्या खेळाडू मित्राला श्रद्धांजली म्हणून एक छोटीशी बाब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. कार्तिक बाटुंगे, जळगावचा एक उभरता सितारा, चांगला ऑलराऊंडर खेळाडू. आता मात्र जबाबदारी असेल. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. अझहर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका फसला आहे परंतु नो मॅन्स लँड. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव. अझहर यांचं षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 42 धावा, 4 गडी बाद. एक आगळी वेगळी जोडी मैदानात दाखल होते. शुभम परदेशी यांच्या समवेत योगेश्वर चौधरी. कामरान शेख, आपका बहुत बहुत स्वागत. शहबाज पिंजारी आता गोलंदाजी मार्कवर असतील. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने शहबाज आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतायत. स्ट्राईकला असतील कार्तिक. ओ हो चतुराई, जबरदस्त गोलंदाजी. या अगोदरचा वेगवान चेंडू होता, त्यानंतर मात्र गतीत परिवर्तन, स्लोअर वन चेंडू. चांगलं मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये करताना शहबाज. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खाली चेंडू लागलेला आहे त्यामुळे प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाही. एक धाव मिळालेली, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलेला होता. शुभम परदेशीच्या खेळावर सर्वांच्या नजरा असतील. चांगला फटका हवेत होता. स्वीपर कव्हर क्षेत्रात अझहर
अर्थात अज्जू. अक्रॉस द लाईन चांगला फटका, गॅपला भेदण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या खेळाडूला बीट करत हा चौकार वसूल केलेला आहे. चांगला फटका आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. शोएब लॉंग ऑफच्या दिशेने या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती, 49 धावा आणि 4 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. यावेळेस फटका फसलेला आहे. एलिव्हेशन जास्त, दुरी कमी, उंची जास्त, दुरी कमी आणि शोएबने चांगला झेल टिपलेला आहे. इम्रानला विकेट मिळते. पाचवा फलंदाज तंबूत परततोय. मयूर काकडे आता मैदानात दाखल होत आहेत. एक चांगले फलंदाज आहेत मयूर काकडे. पहिल्या सामन्यात लोअर मिडल ऑर्डर चेक झालेली नव्हती, कारण की टॉप ऑर्डरच्या 3-4च फलंदाजांनी जवळपास 170 धावांचा डोंगर राज मोबाईल या संघासमोर उभा केलेला होता. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा कोळी वॉरियर्स क्रिकेट क्लब या संघाच्या नावावर आहे. मयूर काकडे सामना करतील मराठवाड्याच्या वाघाचा. इम्रान. फटका फसलाय, चेंडू आणि झेल सुटलेला आहे. काल आपण जर बघितलं असेल तर विशाल शिरसाट या खेळाडूचा कालचा दिवस होता. जवळपास 5 जीवनदान त्याला मिळालेले होते. ओहो, बॅकफुटवर जाऊन कसा तरी या चेंडूला कनेक्ट केलेला आहे. एक धाव मिळते. माज देशमुख सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय. मयूर काकडे आता स्ट्राईकला असतील. सतनाम सिंग बावरी आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळेस मात्र शोएब, आणि शोएबने झेल टिपलेला आहे. मयूर काकडे कॉट शोएब, बोल्ड इम्रान. आपण बघत आहात जळगाव एकता चषक पहिलं पर्व, आणि पहिल्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना. अब्दुल रहमान सर, गणित तज्ञ, आपलं मनपूर्वक स्वागत. AK एडिट्स
इस इंस्टाग्राम पेज पर आप इस टूर्नामेंट की कुछ रील्स देख सकते हैं। इम्रान जबरदस्त गोलंदाजीचा मारा करतोय। या षटकात इम्रान यांनी केवळ 2 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत। तर चांगली गोलंदाजी, किफायती मारा। आणि आता पुन्हा एकदा शहबाज पिंजारी, 7 षटकांची समाप्ती, 51 धावा, 6 गडी बाद। माज देशमुख, फटका फासलाय, चेंडू हवेत, कॉल कोणाचा आहे? तर कॉलच नाहीये, नो मॅन्स लँड। समीर डीप कव्हर क्षेत्रात होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये। जयेश खाली राहणारा हा चेंडू, डॉट बॉल। शहबाज पिंजारी टिचून मारा करतायत। फुल टॉस चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अखिल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण। काउस कॉर्नरकडे चौकार वाचवलेला आहे। पुन्हा एकदा आता माज देशमुख, सामना करतील शहबाज पिंजारी यांचा। यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला षटकाराचे प्रायोजक श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर, त्रिशाल मोहन सोनोने, सुमा विंडोज अँड रिलिंग या स्पर्धेचे नाणेफेकीचे प्रायोजक। बघा, नदीम खान मैदानात असला की तौसिफ हा बरोबर असायलाच हवा। जय आणि वीरूची जोडी आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅटची कड आणि चेंडू सरळ इम्रानच्या हातात विसावलेला आहे। 7वा झटका। शहबाज पिंजारी यांनी माजला परतवलेलं आहे। षटकारानंतर कुठेतरी कमबॅक करताना शहबाज पिंजारी। सातवा गडी बाद झालेला आहे माज देशमुखच्या स्वरूपात। कुणाल राक्षे, मॅन फ्रॉम कासोदा, ओहो ऑन द टोज ड्राईव्ह केलेला आहे। मिडॉनकडे चेंडू गेलेला आहे, 1 धाव मिळते। कुणाल आपलं खातं उघडतोय। दोन षटकात 16 धावा देत शहबाज पिंजारी यांनी 1 गडी बाद केलेला होता। इम्रान आता गोलंदाजी मार्कवर। लेग स्टंपकडे जाणारा चेंडू,
वाईड मात्र दिला गेलेला नाहीये. चला बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. चला रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर रिटर्न होईल, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू गमवावा लागेल. फेअर डिलिव्हरी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान टॉस का बॉसचे आमचे प्रायोजक सुमा विंडोज अँड रेलिंगचे संचालक तृषाल मोहन सोरणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तृषाल भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी इम्रानची. 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव, किफायती मारा करतायत मिन्सा बिल्डकॉन संघाचे गोलंदाज. ओ यावेळेस खाली राहिलेला चेंडू, डॉट बॉल. रिंकू पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. बॅटची कड आणि इम्रानच्या हातात झेल. चांगला झेल. दिसायला सोपा वाटला परंतु तितका सोपा नव्हता. 8वा झटका कुणाल राक्षे. कॉट इम्रान, बोल्ड इम्रान. जयेश पाटील नॉन स्ट्राईकला असतील आणि आता नवीन फलंदाज राहुल मराठे मैदानात दाखल झालेले आहेत. आणि मॅन ऑन ओव्हर आजच्या दिवसातला पहिला जबरदस्त तडाखा दिलेला आहे इम्रानने. पहिलं निर्धाव षटक, जबरदस्त गोलंदाजी. आणि आज जर विचार केला तर बॉलर्सने डॉमिनेट केलेला आहे हा सामना. तरी 9 षटकांची समाप्ती, 60 धावा, 8 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेंथ, पियुष गुमानेचा चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न. धाव मात्र घेतलेली नाहीये. अगोदरच धावा कमी आहे आणि त्यात धावा फलंदाज घेत नाहीयेत.
क्रिश वाटुंगे आता शेवटची जोडी मैदानात. पियुष गुमाने गोलंदाजी मार्कवर. पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जायबंदी झालेला आहे खेळाडू आणि सर्व बाद. साठ धावा केलेल्या आहेत, सर्व गडी बाद आणि 61 धावांचं लक्ष असेल मिल्सा बिल्डकॉन या संघासमोर. 61 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. आणि आम्ही आशा करतो की खेळाडूला जी इजा झालेली आहे ती जास्त गंभीर स्वरूपाची नसावी. लवकरच मैदानात पुनरागमन करताना दिसेल.
आणि मिन्सा बिल्कॉन. आणि विनंती असेल की सुरक्षा उपकरणांचा वापर करावा. आपली सुरक्षितता, आपला जीव हा सर्वात अगोदर महत्वाचा आहे. पहिला चेंडू कुणाल राक्षे यांचा. निर्धाव चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बघितलाय, जाऊ दिलेला आहे. ऑन साइडला चांगला फटका, गॅप मिळवला. इम्रानच्या बॅटमधून आलेला आहे. द मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. इम्रान ऑल इंडिया आयकॉन म्हणून मिन्सा बिल्कॉन या संघात दाखल झालेले आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आणि आता फलंदाजीमध्ये चौकार लगावून आपलं खातं उघडलेलं आहे. कुणाल राक्षे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, शरीरावर चेंडू आदळतोय. राहुल मराठे चेंडू अडवत आहेत. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. श्री किचन ट्रॉली अँड फर्निचर. आडवा बॅटने बोलने के बाद आएगा वो बोले तुम चिल्ला रही इसलिए बंद हो रहा है. मिसफिल्ड आणि स्वीपर कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. इम्रान आता स्ट्राईकला असतील. अक्रॉस द लाईन चांगला फटका, स्क्वेअर रेकच्या दिशेने चौकार. आडव्या बॅटने चांगला संपर्क होता. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 21 धावा आणि मिन्सा बिल्कॉनचा संघ
पहिला सामना माझ्या मते 26 धावांनी हारलेला होता. आता मात्र हा सामना तर त्यांना जिंकावा लागेलच, परंतु सोबतच आपली नेट रन रेट, धावांची जी गती आहे ती सुद्धा सुधारावी लागेल. चाळीस धावांनी पहिला सामना गमावलेला होता. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, कार्तिक बाटुंगे गोलंदाजी करतायत. आता मात्र हा सामना जर मोठ्या फरकाने जिंकला तर कुठेतरी त्यांचं अस्तित्व या स्पर्धेत शिल्लक राहील. नेट रन रेट या ठिकाणी आता सुधारणा करावी लागेल मिन्सा बिल्डकॉन संघाला. कार्तिक बाटुंगे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू आणि आडव्या बॅटने मोठा तडाखा. इम्रानच्या बॅटमधून येतोय षटकार. मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर इम्रान खान, ऑल इंडिया आयकॉन म्हणून या संघात दाखल झालेले होते. समीर शेख, साद शेख, रजा शेख, सय्यद नूर, शोएब खान सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दर्जेदार खेळाडू, दर्जेदार स्पर्धा, अतिशय उत्तम आयोजन, एकता चषक. पुन्हा एकदा षटकार, यावेळेस सडक पर कडक. या स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार, सर्वात लांब षटकार. 2 षटकांची समाप्ती, 33 धावा, बिनबाद 33. कुणाल राक्षे गोलंदाजी मार्कवर. युवा तहा शेख स्ट्राईकला असतील. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव. तर जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक फार मोठं नाव डॉक्टर इक्बाल शाह यांचं दुःखद निधन झालेलं आहे. तर त्यांना जळगाव एकता चषक आयोजन समितीतर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. शिक्षण क्षेत्रात फार मोठं नाव, इक्रा कॉलेजचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. दरम्यान इम्रान मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. षटकारांची आतिषबाजी इम्रान खानच्या बॅटमधून. बारा चेंडूंमध्ये 38 धावा काढून इम्रान खेळतायत. तर तहा आता फक्त एक अँकरची भूमिका बजावत आहेत. सिंगल काढून जास्तीत जास्त स्ट्राईक इम्रानला देत आहेत आणि इम्रान मात्र तडाखेबंद फलंदाजी करतायत, तडाखेबाज फलंदाजी करतायत. जबरदस्त आक्रमक फलंदाजी इम्रानची. कुणाल राक्षे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ, यावेळेस एक संधी होती असं वाटलं, परंतु फारच अवघड होती. खेळाडू होता परंतु थोडासा वाईडिश होता. चेंडू सरळ गेलेला आहे साइड स्क्रीनच्या शेजारून लॉंग ऑफ कडे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 44 धावा. पुन्हा एकदा
काउस कॉर्नर कडे षटकार. षटकारांची आतिषबाजी बघायला मिळते आणि 50 धावा मिन्सा बिल्डकॉनच्या आता धावफलकावर लागतायत. 50 अप. जबरदस्त फलंदाजी. चौकार आलेला आहे आणि आता अत्यंत वेगाने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. इम्रान खान यांच्या ऑल इंडिया आयकॉन कसा असतो ते दाखवून दिलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी. पहिला सामना इम्रान खेळू शकलेले नव्हते, परंतु आज संघाला गरज होती. सामना लवकर फिनिश करायचा होता. नेट रन रेट कुठेतरी अडथळा ठरत होता मिन्सा बिल्डकॉन संघाला. आता एक विजय सुद्धा मिळेल आणि नेट रन रेट सुद्धा इन्क्रीज होईल आणि त्यांच्या आशा आता मात्र पुढच्या फेरीत जाण्याच्या पल्लवीत झालेल्या आहेत. कारण की इम्रान ज्या पद्धतीने अतिशय फलंदाजी करतोय, नॉकआउट मध्ये पोहोचणं, 2 विजय आवश्यक असतील. कैलास यांचं 12 चेंडूतलं अर्धशतक या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे. 12 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक कैलास पाटीलचं होतं आणि हाच तो संघ आहे कोळी वॉरियर्स क्रिकेट क्लब, ज्याने या स्पर्धेतली सर्वात मोठी धावसंख्या उभारलेली आहे आणि सर्वात छोटी धावसंख्या सुद्धा उभारलेली आहे. इम्रान 15 चेंडू 52 धावा, 6 षटकार आणि 4 चौकार. जबरदस्त फलंदाजी. रूपसिंग गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र तहा. छोटे मिया तो छोटे मिया. या ठिकाणी बडे मियाचा अवतार पाहून आता छोटे मिया सुद्धा सुरू झालेले आहेत. तहा शेखच्या बॅटमधून आलेला आहे हा जबरदस्त षटकार. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. ऑफस्टॉपच्या बाहेर चांगला फटका. कुणाल राक्षे एक्स्ट्रा कव्हर रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा सामना मिन्सा बिल्डकॉन संघाने जिंकलेला आहे. जबरदस्त कामगिरी इम्रान खानची. छोटीशी का होईना परंतु तहाने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे. वेल्डन टीम मिन्सा बिल्डकॉन. जीडी ब्रदर्स विरुद्ध महालक्ष्मी सोलर हा सामना खेळला जाणार आहे. महालक्ष्मी सोलर कर्णधाराने लवकरात लवकर यायचे. महालक्ष्मी सोलरच्या कर्णधाराने लवकरात लवकर यायचे. जीडी ब्रदर्स या संघाच्या कर्णधाराने सुद्धा लवकरात लवकर यायचंय.